सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अरुणा श्रीरंग मुंडे. आज आपण सराव प्रश्नपत्रिका 3 इंग्रजी विषय पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न सुरू करूया. कोणत्या शब्दात ए चा उच्चार वेगळ्या प्रकारे होतो? तर पर्याय आपण पाहूया. पहिला अँट, म्हणजे याचा उच्चार ॲ झालेला आहे. पुढे आहे 2 नंबरचा पर्याय ॲट, याचाही उच्चार ॲ झालेला आहे. तिसरा पर्याय आहे ऑल, म्हणजे याचा उच्चार ऑ झालेला आहे. आणि चौथा पर्याय आहे ॲज, म्हणजे याचाही उच्चार ॲ झालेला आहे. म्हणजे इथे उच्चारानुसार पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. फक्त इथं ऑल हा उच्चार वेगळा आहे, बाकीचे सगळे ॲ पासून सुरू होणारे उच्चार आहेत. प्रश्न दुसरा, चुकीचे स्पेलिंग दर्शवणारा शब्द कोणता? तर खाली पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे पॅरोट, दुसरा पर्याय आहे अम्ब्रेला, तिसरा पर्याय आहे बॉय आणि चौथा पर्याय आहे मँगो. तर त्यांनी पहिल्या पॅरोटमध्ये पॅरोट हा शब्द बरोबर, पॅरोटचं स्पेलिंग बरोबर आहे. अम्ब्रेलाचं सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे BOY बॉय, बॉयचं सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. पण चौथ्या पर्यायामध्ये MANGO, मँगो हे अशा पद्धतीने लिहायचं असतं, पण त्यांनी एच्या जागी ई हा शब्द घातलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. प्रश्न तिसरा, चित्राचे वर्णन करण्याकरिता कोणता शब्द योग्य आहे? इथं तुम्हाला चित्र दिलेलं आहे, हा सण आहे, याचं वर्णन करण्यासाठी कुठला शब्द, 4 पर्याय दिलेले आहेत, कुठला शब्द योग्य आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे डार्क, डार्क म्हणजे काळोख, अंधार. मग सूर्य अंधारात असतो का किंवा काळोख असतो का? नाही, त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा ब्राईट, ब्राईट म्हणजे लख्ख, प्रकाश. तर हा 2 नंबरचा पर्यायच येतो. पण 3 नंबरचा सुद्धा आपण वाचूया. 3 नंबरचा पर्याय आहे डिम, डिम म्हणजे मंद, तर डिम सुद्धा येत नाही इथं. चौथा पर्याय आहे येलो, येलो हा पिवळा आहे, पिवळा हे सुद्धा इथं पर्याय येत नाही. ब्राईट 2 नंबरचा पर्याय येतो, कारण लख्ख प्रकाश हा सूर्याचा असतो, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. पुढे आपण चौथा प्रश्न पाहूया. फाइंड द हिडन मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द बिगर वन्स, म्हणजे दिलेल्या पर्यायातून मोठ्या शब्दात लपलेला अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे. इथं त्यांनी मोठा शब्द एलिफंट दिलेला आहे आणि आपल्याला मोठ्या शब्दात लपलेला छोटा शब्द शोधायचा आहे, आणि तो पण अर्थपूर्ण असा शब्द असला पाहिजे, ज्याचा काहीतरी अर्थ आहे. पहिला शब्द दिलाय त्यांनी नो, नो हा शब्दचा अर्थ बरोबर आहे, नो म्हणजे नाही. पण ह्या एलिफंटमध्ये ओ हा शब्द नाही, अक्षर नाहीये, त्यामुळं हा पहिला पर्याय येत नाही. दुसरा पर्याय आहे अँट, मग अँट हा एलिफंटमध्ये बारका शब्द येतो, त्यामुळं पर्याय क्रमांक 2च बरोबर आहे. तरी पण आपण तिसरा पर्याय पाहूया. इथं बघा PHN, PH आणि N हे एलिफंटमध्ये आहे, पण याचा काही अर्थ होत नाही आणि हा शब्द सुद्धा तयार होत नाही. पर्याय क्रमांक 4 EPH हा सुद्धा ह्या स्पेलिंगमध्ये आहे, परंतु याचा सुद्धा काहीही अर्थ होत नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 अँट, अँट म्हणजे मुंगी, या एलिफंटमध्ये अँट हा शब्द लपलेला आहे, अर्थपूर्ण शब्द. चला आता आपण 5वा प्रश्न पाहूया. फाइंड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह, म्हणजे पर्यायातून दिलेल्या शब्दामधील योग्य संक्षिप्त रूप शोधा. बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4ही पर्यायामध्ये डू नॉट साठी त्यांनी संक्षिप्त रूप शोधायला लावलेलं आहे. तर पहिला पर्याय हा नाहीये, दुसरा सुद्धा नाहीये, पण तिसऱ्या पर्यायामध्ये डोंट हे आलेलं आहे. डू नॉटचे संक्षिप्त रूप काय आहे? डोंट, म्हणजे डोंट हे काय झाले, इथं तिसरा पर्याय बरोबर आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6,
विच ॲनिमल डू नॉट हॅव अ टेल. टेल म्हणजे शेपूट. शेपूट नसणारा प्राणी कोणता? तर पर्याय बघा, डॉंकी. डॉंकी म्हणजे गाढव. गाढवाला शेपूट असते. दुसरा पर्याय आहे डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. कुत्र्याला सुद्धा शेपूट असते. तिसरा पर्याय आहे मंकी. मंकीला सुद्धा शेपूट असते. आणि चौथा पर्याय आहे मॅन. मॅन म्हणजे माणूस. माणसाला शेपूट नसते. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. जर पॅरोट ग्रीन असेल, जर पोपट हिरवा असेल, तर सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल कसे आहे? जर पोपट हा हिरवा आहे तर सनफ्लावर कसे? इथं प्रश्नचिन्ह आहे बघा, क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे सनफ्लावर कसे आहे? तर सनफ्लावरचा इथं पोपटाचा रंग सांगितलाय. मग सनफ्लावरचा सुद्धा रंग आपल्याला शोधायचा आहे. मग सनफ्लावर तुम्ही पाहिलं असणार आहे. सूर्यफूल तुम्ही पाहिलं असणार आहे. सूर्यफूल हे पांढरं असतं का? नाही. सूर्यफूल येल्लो असतं का? तर हो, सूर्यफूल हे येल्लो म्हणजे पिवळं असतं. पर्याय क्रमांक 3 ऑरेंज. ऑरेंज पण नसतं सनफ्लावर. आणि चौथा पर्याय आहे रेड. रेड सुद्धा नसतं. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सनफ्लावर हे येल्लो कलरचं असतं. पर्याय प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह हे आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये फुल स्टॉप आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये कॉमा आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क शोधायचं आहे. त्यामुळे इथे सुद्धा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या वाक्यात कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल? बघा, खाली एक त्यांनी वाक्य दिलेलं आहे. दिल्ली इज अ बिग सिटी. आपण जेव्हा एखाद्या शहराचं, मुलीचं, मुलाचं, फळाचं, फुलांचं नाव जेव्हा घेत असतो तेव्हा त्यामधील पहिलं अक्षर हे कॅपिटल पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सिटीला सुद्धा कॅपिटल अक्षर येणार नाही. सुरुवातीचा शब्द दिल्ली आहे. बिगला सुद्धा कॅपिटल अक्षर येणार नाही. दिल्ली हे शहराचं नाव आहे त्याच्यामुळं. आणि इजला सुद्धा येणार नाही. दिल्ली हे काय आहे? शहराचं नाव आहे त्याच्यामुळं. आणि वाक्याचं जेव्हा पहिल्यांदा वाक्याची सुरुवात होत असते तेव्हा कॅपिटल अक्षरने वाक्याची सुरुवात होत असते. आणि इथं गावाचं सुद्धा नावाची जर सुरुवात होत असते ती सुद्धा कॅपिटल अक्षरनेच होत असते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह वापरली आहेत? तुम्हाला खाली एक वाक्य दिलंय, यम्मी व्हॉट अ लवली कॅरोट. हे वाक्य आहे बघा खाली. याच्यामध्ये किती विरामचिन्ह वापरले आहेत? हे बघा, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. हे जो आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा हे एकच आहे. इथून चालू झालंय आणि इथं संपलेलं आहे. म्हणजे हे विरामचिन्ह एकच आहे. त्यानंतर हे एक्सक्लेमेशन मार्क हे दुसरं विरामचिन्ह आहे. त्यानंतर याच्यामध्ये इथं एक आलेले आहे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे अजून एक. म्हणजे एकूण या वाक्यामध्ये बघा, एकूण या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत? तर 3 आलेले आहेत. तुम्हाला वाटेल इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा सुद्धा डबल आलाय, परत आलाय म्हणजे 4 होतात. तर तसं नाहीये. इथं सुरुवात झालेली आहे आणि इथं तो डबल इन्व्हर्टेड कॉमा काय झालेला आहे? संपलेला आहे. सुरुवात आणि संपलेला आहे. म्हणजे तो एक वेळेसच फक्त या वाक्यामध्ये आलेला आहे. पण एक्सक्लेमेशन मार्क हे 2 ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं एकूण आता आपल्याला दिसतंय या सेंटेन्समध्ये, या वाक्यामध्ये एकूण 1, 2 आणि 3 अशी 3 विरामचिन्ह आलेली आहेत. त्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 3 असलेला पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर करायचा आहे. त्यानंतर पुढं पाहूया. प्रश्न क्रमांक 11. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? तर पहिला पर्याय आहे 5 o'clock. इथं घड्याळ दिली आहे, याच्यामध्ये किती वाजले ते पाहायचं आहे. तास काटा 7 वर आहे आणि मिनिट काटा 12 वरती आहे. मग 5 वाजले आहेत का? तर नाही. 9 वाजले आहेत का? 9 o'clock तर नाही. 7 o'clock
तर बरोबर आहे, इथं तास काटा 7 वर आहे, त्यामुळं या घड्याळामध्ये 7 o'clock 7 वाजलेले आहेत. आणि चौथा पर्याय आहे 6 o'clock, पण इथं 6 वरती तास काटा नाहीच आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 28 किंवा 29 दिवस येतात? बघा, आपल्याला प्रत्येक महिन्यात किती दिवस येतात याची सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती लिंक आहे. यूट्यूब चॅनलवरती आपला एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कुठला महिना किती दिवसांचा असतो. याची ट्रिक सुद्धा आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ते पाहिल्यावरती तुम्हाला लगेच समजेल कुठला महिना हा किती दिवसांचा असतो. इथं मे महिना आहे बघा, आपल्याला शोधायचे की कुठला महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो. इथं मे महिना आहे, तो किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा आहे. त्यानंतर जून हा 30 दिवसांचा आहे. ऑगस्ट हा 31 दिवसांचा आहे. आणि जो शेवटचा राहिला आहे फेब्रुवारी, फेब्रुवारी हा 28 आणि 29 दिवसांचा असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न 13वा पाहूया. विच ॲरो शो लेफ्ट साइड फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे खालीलपैकी कोणता बाण डावी बाजू दाखवतो? बघा, पहिला बाण आहे तो डाऊनवर्ड आहे, डाऊन साइड दाखवतो. दुसरा बाण आहे तो अपवर्ड साइड म्हणजे वरची बाजू दाखवतो. हा बाण मी तुम्हाला सांगितलं होतं पहिली जेव्हा प्रश्नपत्रिका आपण सोडवली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं कशा प्रकारे आपल्याला दिशा पाहता येते. आपण जो बाण दिलेला आहे त्याच्यावरती आपली 2 बोटं ठेवायची, एक उजव्या हाताचं ठेवायचं आणि एक डाव्या हाताचं ठेवायचं. ज्या बाजूला त्या ॲरोचा बाण तोंड असेल त्या बाजूची दिशा, आता माझा हा डावा हात आहे आणि हा माझा उजवं बोट आहे, आणि ह्या ज्या ॲरोची दिशा आहे ही काय आहे? लेफ्ट साईडची आहे. याचं कारण आहे की हे बोट माझं लेफ्ट साईडचं बोट आहे. आपल्याला कुठली दिशा विचारलेली आहे त्यांनी? ही माझी लेफ्ट बाजू आणि ही माझी राईट बाजू. मी फक्त एक बोट ठेवतीये. बघा, त्यांनी आपल्याला कुठली साईड विचारलेली आहे? तर लेफ्ट साईड. तर माझी ही बाजू लेफ्ट साईड आहे, म्हणजे हा ॲरो सुद्धा कुठल्या बाजूला आहे? लेफ्ट साईडला आहे. मग त्यामुळं इथं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे तो राईट साईडचा आहे. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14, कंप्लीट द वर्ड पझल, शब्द कोडे पूर्ण करा. बघा, इथं त्यांनी उभा आणि आडवा शब्द दिलेला आहे आणि इथं असा कुठला एक शब्द लिहायचा आहे, अल्फाबेट इथं कुठलं टाकायचंय जेणेकरून उभा आणि आडवा शब्द हा अर्थपूर्ण होईल. तर आपण पहिला पर्याय पाहूया. पहिला आहे डी. मग पहिल्या पर्यायामध्ये HAND. आपण जर इथं डी लिहिलं तर उभा शब्द हँड होतो आणि आडवा शब्द फाउंड होतो. हँड म्हणजे हात आणि फाउंड म्हणजे सापडणे. तर इथे बरोबर आहे, जर पहिलाच पर्याय बरोबर आहे. आपण जर इथं डी लिहिलं तर दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतात. बी जर लिहिलं, पर्याय 2 क्रमांक बी जर लिहिलं तर हॅम्ब होतंय, हॅम्ब शब्द होत नाही. 3 पर्याय लिहिलं तर हँग शब्द होतो पण फाउंड शब्द होत नाही, फाउंड शब्द. चौथा पर्याय लिहिला तर यम सुद्धा होत नाही, हॅम हा शब्द पण होत नाही. आणि पर्याय क्रमांक इथं एकच त्याच्यामुळं बरोबर आहे, कारण उभा शब्द हँड तयार झाला आहे आणि आडवा शब्द फाउंड, फाउंड म्हणजे सापडणे हा झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 15वा, रीड द फॉलोइंग रिडल अँड चूज द करेक्ट आन्सर. खालील कूट प्रश्न वाचा व उत्तर शोधा. खाली एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. आय हॅव 4 legs बट आय कॅनॉट वॉक, हू आय एम. म्हणजे आय हॅव 4 legs म्हणजे मला 4 पाय आहेत, बट आय कॅनॉट वॉक पण मी चालत नाही, मग मी कोण आहे? त्यांनी एक बघा रिडल दिलेला आहे, कुठ प्रश्न दिलेला आहे. तर आपण पहिला पर्याय वाचूया की डॉग. डॉगला 4 पाय आहेत पण तो चालू शकतो. पर्याय क्रमांक 2 कॅट,
त्याला सुद्धा 4 पाय आहेत, पण तो चालू शकतो. आपल्याला इथं विचारले की आय कॅन नॉट वॉक म्हणजे मी चालू शकत नाही. आपल्याला कॅट सुद्धा चालू शकते. पर्याय क्रमांक 3 टेबल. टेबलाला सुद्धा 4 पाय असतात, पण टेबल चालू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक इथं 3 बरोबर आहे. चौथा पर्याय आहे डॉंकी. डॉंकी म्हणजेच गाढव. गाढवाला सुद्धा 4 पाय असतात, म्हणजे डॉंकी सुद्धा चालू शकतो. इथं 4 पाय असून न चालणारा कोण आहे? टेबल आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी घोषणा कोणती ते निवडा. पहिली घोषणा आहे आराम हराम है. दुसरी आहे कम टू होम. तिसरी गो टू स्कूल. चौथा पर्याय आहे प्ले विथ जॉय. बघा, फक्त इथं 1 नंबरला जे आहे आराम हराम है हीच फक्त घोषणा आहे. 2 नंबर, 3 नंबर आणि पर्याय क्रमांक 4 ह्या घोषणा नाही आहेत. आराम हराम है ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेली ही घोषणा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. व्हॉट विल यू से टू फादर वेन यू गो टू द बेड. म्हणजे रात्री झोपताना वडिलांना काय म्हणाल? तर बघा, गुड डे. बघा, रात्री झोपताना आपण गुड डे म्हणतो का? दुसरा पर्याय गुड मॉर्निंग. तिसरा पर्याय आहे गुड इव्हनिंग आणि चौथा पर्याय आहे गुड नाईट. आपण गुड डे म्हणत नाहीत, रात्री झोपताना गुड डे म्हणत नाहीत, गुड मॉर्निंग सुद्धा म्हणत नाहीत. गुड मॉर्निंग हे सकाळी उठल्यावर आपण म्हणतो. गुड इव्हनिंग हे संध्याकाळी म्हटलं जातंय आणि गुड नाईट हे रात्रीच्या वेळी म्हणल्या जातंय. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. विच विल द फॉलोइंग इज अ परमिशन. खालीलपैकी परवानगी कोणती आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 गिव्ह मी युअर रुलर. ही परवानगी नाहीये. एक मुलगा किंवा मुलगी मागत असणार आहे त्याला. पर्याय क्रमांक 2 आय एम हंग्री. मला भूक लागलीये. ही सुद्धा परमिशन नाहीये. पर्याय क्रमांक 3 मे आय गो होम अर्लियर सर. ही परमिशन आहे. बघा, मी आज घरी लवकर जाऊ का? ही परमिशन आहे. पर्याय क्रमांक 4 आर यू टायर्ड म्हणजे तू थकलायस का? इथं फक्त 3 नंबरची जी आहे ती परमिशन आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढचा प्रश्न आहे 19वा. चित्रातील मुलगा मुलीला काय म्हणत असेल? तर बघा, इथं आपल्याला चित्र दिसतोय. एक मुलगा थकलेला कंटाळलेला दिसतोय, घाम पुसतोय बघा स्वतःचा, आणि तो मुलगा या मुलीला काय म्हणत असणार आहे? व्हॉट अ ब्युटिफुल बॉल. म्हणजे तो थकलेला दिसतोय, त्याच्या हातात बॉल आहे, तो बॉल ब्युटिफुल आहे हे म्हणत नसणार आहे. आय एम हंग्री मला भूक लागलीये हे सुद्धा म्हणत नसणार आहे. तिसरा पर्याय आय एम व्हेरी टायर्ड म्हणजे मी खूप थकलोय. तर इथे 3 नंबरचा पर्यायच बरोबर आहे. आर यू टायर्ड, तो त्या मुलीला आर यू टायर्ड हे विचारत सुद्धा नसणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आय एम टायर्ड मी खूप थकलेलो आहे हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. कंप्लीट द सेंटेन्स. बघा, इथं तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. आय सॉ डॅश डॅश ऑरेंज. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आता पर्याय क्रमांक 1 आहे अ, 2 आहे ॲन, 3 आहे द आणि चौथा आहे नन ऑफ टेन्स. दे नसणार आहे, नन ऑफ देम असं असायला पाहिजे तिथं. बघा, मी तुम्हाला जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला होता, दुसरा बनवला होता, त्यावेळेस सांगितलं होतं ए आणि ॲन आपण कधी वापरायचं आहे? जेव्हा स्वर असतात ए ई आय ओ यू. जर शब्दामध्ये ए ई आय आणि ओ यू हे जेव्हा स्वर येतात ए ई आय ओ आणि यू, तेव्हा या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाच्या पुढे आपल्याला अँड लावले पाहिजे. आणि या शब्दांच्या व्यतिरिक्त
जेवढे काही शब्द चालू होतात त्यांना आपण काय लावतोय, ए लावतोय. आता इथं शब्दाची सुरुवात कशानं झालेली आहे, ओ, ऑरेंजनी झालेली आहे, म्हणजे ओ नी झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 2 अँड लावायचा आहे इथं. म्हणजे आय सॉ अँड ऑरेंज हा पर्याय इथं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 21 पाहणार आहोत आपण. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य प्रिपोजिशन भरा. बघा आपल्याला व्यवस्थित असं इथं आधी वाक्य वाचायचं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी कुठलं प्रिपोजिशन जुळतंय हे आपल्याला पाहायचं आहे. ही ॲट राईस विथ डाल, म्हणजे तो राईस खात होता. कशाबरोबर खात होता, विथ, विथ म्हणजे सोबत. कशा सोबत खात होता, तर डाळ बरोबर खात होता. ॲन येणार नाही, इन येणार नाही आणि अंडर सुद्धा येणार नाही. तो कशाबरोबर खात होता, तर डाळी बरोबर राईस खात होता. विथ म्हणजे बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. योग्य विशेषण वापरून वाक्य पूर्ण करा. रोज इज अ डॅश डॅश फ्लावर. मग रोज कसं आहे, काइंड आहे का, नम्र आहे का, नाही. रोज इज अ क्लेवर, क्लेवर म्हणजे हुशार आहे का. 3 नंबर बिटर, बिटर म्हणजे कडू आहे का, नाही. तर चौथा पर्याय आहे ब्युटिफुल. मग रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर, पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. बघा सर्वांनी आता पुढचा प्रश्न पाहूया. इथे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, तो आपल्याला पूर्णपणे वाचायचा आहे. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. परीक्षेत वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार नावाचा माणूस आहे आणि तो कोण आहे, फिशरमॅन आहे. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट नियर द सिया. He went down to the sea every day to catch fish. One day he caught big golden fish in his net. म्हणजे एक दिवस त्याला गोल्डन फिश सापडलेली आहे. आधी उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, त्यानंतरच पुढची प्रश्न सोडवायची आहेत. तर पहिला चला तर उतार्यावर आधारित आपण 23वा प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, हू वॉज मल्हार. मल्हार कोण होता, तर मल्हार फार्मर होता का, शेतकरी होता का, तर नाही. मल्हार पॉटर होता का, तर नाही, कुंभार पण नव्हता. मल्हार टम्बलर होता का, तर टम्बलर पण नव्हता. कोण होता मल्हार, फिशरमॅन होता, मासे पकडणारा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया आपण. वेअर डज मल्हार वॉज लिव्ड. मल्हार कुठे राहत होता, तर मल्हार ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट. म्हणजे तो कुठं राहत होता बघा, नियर द रिव्हर, नियर द सिया, नियर द लेक का नियर द माउंटेन. मग तो कुठं राहत होता बघा, इथं आहे ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट नियर द सिया. म्हणजे तो समुद्राच्या जवळ राहत होता. नियर द रिव्हर, नदीच्या जवळ नव्हता राहत. नियर द सिया, नियर द सिया इथं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. वन डे ही कॉट अ बिग डॅश डॅश फिश. म्हणजे एके दिवशी त्याला काय सापडले, गोल्डन फिश, ब्राऊन फिश, व्हाईट फिश का ब्लॅक फिश. तर त्याला गोल्डन फिश सापडलेली आहे. बघा त्याला एक गोल्डन फिश काय झालेली आहे, सापडलेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 25 इथे बरोबर आहे. बरं, आज आपले 25 सुद्धा प्रश्न इंग्रजीचे प्रश्नपत्रिका क्रमांक 3 चे 25 प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.